Yes, hello everyone. Warm welcome to you all. Thank you so much everybody for this beautiful, wonderful presence ever. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. How do you do everybody? कसे आहात सर्वजण? Hope you all must be fine. Everything good, all right? That's really beautiful. So nice to see you all here. चलो, shall we proceed ahead? जायचं सुरू करायचंय पुढे. What is going on in our spoken English syllabus? काय सुरू आहे आपलं? तर चला. एक छोटस सेंटेन्स आय विल आस्क टू यू. तुम्हाला सांगायचं इंग्लिशमध्ये वाक्य कसं होणार सांगा बरं मला इंग्लिशमध्ये. मी व्यस्त होते. मी व्यस्त होते. इन इंग्लिश हाऊ कॅन ऍक्च्युअली वी मेक द सेंटेन्स मी व्यस्त होते. टेल मी प्लीज एव्हरीबडी इन इंग्लिश. मी व्यस्त होते. इंग्रजीमध्ये आय वॉज बिझी. व्हेरी गुड. बरं मला सांगा तो व्यस्त होता. इन इंग्लिश हाऊ कॅन वी मेक तो व्यस्त होता. How to do that in English? तो व्यस्त होता. Please let me know everyone in the chat box. सांगा बरं तो व्यस्त होता. इंग्लिशमध्ये ही वॉज बिझी. बरोबर आहे. चला कम्प्लीट द सिरीज नाव. ती व्यस्त होती. इन इंग्लिश हाऊ टू डू दॅट. ती व्यस्त होती. ती व्यस्त होती. शी वॉज बिझी. अगदी बरोबर आहे. ती व्यस्त होती झाले इंग्लिशमध्ये शी वॉज बिझी. ओके मला म्हणायचं राधा व्यस्त होती. करा ट्राय. एव्हरीवन प्लीज ट्राय. राधा व्यस्त होती. राधा व्यस्त होती. येस ऍब्सोल्युटली. राधा व्यस्त होती. इट बिकम्स इन इंग्लिश राधा वॉज बिझी. अगदी बरोबर आहे. राधा वॉज बिझी. चॅट बॉक्स मध्ये आन्सर करून सांगायचं मला. मला म्हणायचं आम्ही व्यस्त होतो. टेल मी. आम्ही व्यस्त होतो. आम्ही व्यस्त होतो. आम्ही व्यस्त होतो. मी असं नाही म्हणते आम्ही व्यस्त आहोत. प्लीज डोंट यूज आर. आर नाही यूज करू शकत तुम्ही. आम्ही व्यस्त होतो. इंग्लिशमध्ये कसं होईल. वी सोबत पुढे काय घ्यायचं. वर. वर घ्यायचं ना वी सोबत. वी वर बिझी. अगदी बरोबर सांगताय. ओके मग तू व्यस्त होतास. टेल मी प्लीज. तू व्यस्त होता. इन इंग्लिश तू व्यस्त होतास. तू व्यस्त होतास. इंग्लिशमध्ये वाक्य कसं होतं. तू व्यस्त होतास. यू वर बिझी. एकदम बरोबर सांगताय. तू व्यस्त होतास. यू वर बिझी. अँड नेक्स्ट वन आय वॉन्ट टू से ते व्यस्त होते. सांगा चॅट बॉक्स मध्ये. ते व्यस्त होते. ते व्यस्त होते. इट बिकम्स इन इंग्लिश दे वर बिझी. ऍब्सोल्युटली ट्रू. दे वर बिझी. करेक्ट. ते व्यस्त होते काय झालं इंग्लिशमध्ये दे वर बिझी. एकदम बरोबर आहे. बरं नाव. ते व्यस्त होते झाले देवर बिझी. आता युझिंग दिस हेच सगळं युज करून आता आपल्याला काय करायचंय. व्हॉट एक्झॅक्टली आर वी गोइंग टू डू बाय युझिंग दीज ऑल थिंग्स. आपल्याला काय करायचंय. काही सेंटेन्स स्ट्रक्चर्स हिअर आय एम गोइंग टू राईट इन फ्रंट ऑफ यू ऑल अँड यू आर गोइंग टू मेक इन इंग्लिश. आय वॉज बिझी हे यूज करायचं आपल्याला. सो हिअर इज द स्ट्रक्चर. आय वॉज बिझी. आय वॉज बिझी आणि पुढे आपण ऍड ऑन करणार आहे डुईंग समथिंग. म्हणजे याचा काय अर्थ होतो. व्हॉट डज इट मीन. आय वॉज बिझी म्हणजे मी व्यस्त होते. डुईंग समथिंग म्हणजेच काय. मी काही करण्यात. मी काही करण्यात व्यस्त होते. मी काही करण्यात व्यस्त होते. व्हेरी सिम्पल. फर्स्ट सेंटेन्स मला म्हणायचे मी अभ्यास करण्यात. मी अभ्यास करण्यात व्यस्त होते. प्लीज टेल एव्हरीबडी. मी अभ्यास करण्यात व्यस्त होते.
इंग्लिश मध्ये वाक्य कसं होणार बरं? हाऊ एक्झॅक्टली कॅन वी मेक सेंटेन्स इन इंग्लिश? मी अभ्यास करण्यात व्यस्त होते. मी अभ्यास करण्यात व्यस्त होते. करेक्ट. मी अभ्यास करण्यात व्यस्त होते. थिंक प्रॉपरली. यू हॅव फॉर्म्युला एव्हरीबडी इन फ्रंट ऑफ यू ऑल. तुमच्या समोर फॉर्म्युला आहे. चला सांगा मला इंग्रजीमध्ये वाक्य कसं होणार. मी अभ्यास करण्यात. एव्हरीबडी यू हॅव टू टाईप इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. जस्ट चेक द फॉर्म्युला हाऊ इट इज. मी अभ्यास करण्यात व्यस्त होते. येस. मी अभ्यास करण्यात व्यस्त होते. अँड नाव कॅन यू कम्प्लीट द सेरीज? तुम्ही पूर्ण सेरीज कम्प्लीट करू शकता का? प्लीज ट्राय. येस. मी अभ्यास करण्यात व्यस्त होते. ऍब्सोल्युटली ट्रू. व्हेरी गुड. करेक्ट. एकदम बरोबर. इन नाही जॉईन करायचं. डू नॉट यूज इन ओव्हर हिअर. यू डू नॉट हॅव टू राईट डाऊन हिअर इन. इन इथे घेण्याची तुम्हाला काहीच गरज नाहीये. मी व्यस्त होते. मी व्यस्त होते म्हणजेच काय? आय वॉज बिझी. आता इथे काय आलेलं आहे की काहीतरी करण्यात व्यस्त होते. डुईंग आलेलं आहे म्हणजे डू ला ING लावलंय. सो तुम्ही सुद्धा काय करायचं? व्हॉट एक्झॅक्टली यू ऑल्सो हॅव टू डू. एक वर्ब घ्यायचं. जे वर्ब घेणार आहात त्यालाच ING लावून टाकायचं. सो मी अभ्यास करण्यात व्यस्त होते. आय वॉज बिझी. अभ्यास करणे म्हणजेच काय? स्टडी. स्टडीला काय लावणार आहात तुम्ही? ING लावणार आहात. सेंटेन्स तयार झालं. मी अभ्यास करण्यात व्यस्त होते. आय वॉज बिझी स्टडिंग. आय वॉज बिझी स्टडिंग. चला नेक्स्ट प्रोसिडिंग आहे. पुढे जाऊया. तो तो अभ्यास करण्यात व्यस्त होता. तर इंग्रजीमध्ये एव्हरीबडी प्लीज ट्रान्सलेट इन इंग्लिश. तो अभ्यास करण्यात व्यस्त होता. तो अभ्यास करण्यात व्यस्त होता. तो म्हणजेच काय? ही सोबत पुढे काय घ्यायचं? वॉज. ही वॉज. व्यस्त होतं म्हणजेच काय? बिझी. ही वॉज बिझी. तो व्यस्त होता. त्याच्यामध्ये व्यस्त होता. अभ्यास करण्यात व्यस्त होता. अभ्यास करण्याला काय म्हणतात? तो अभ्यास करण्यात व्यस्त होता. ही वॉज बिझी स्टडी. चला नेक्स्ट सेंटेन्स हिअर. ती अभ्यास करण्यात व्यस्त होती. कमॉन एव्हरीबडी प्लीज प्रॅक्टिस. ती अभ्यास करण्यात व्यस्त होती. बरोबर इंग्रजीमध्ये. ती अभ्यास करण्यात व्यस्त होती. एकदम सिंपल. मी सेम सेंटेन्स देते तुम्हाला. सो प्लीज प्रॅक्टिस. आय वॉन्ट यू टू टाईप आन्सर्स इन द चॅट बॉक्स. ती अभ्यास करण्यात व्यस्त होती. ती अभ्यास करण्यात व्यस्त होती म्हणजेच काय? शी. वॉज. शी वॉज बिझी. अभ्यास करणे. अभ्यास करणे म्हणजेच काय? स्टडी. स्टडीला लावायचं ING. सो झालं वाक्य तयार. कसं झालं? शी वॉज बिझी स्टडिंग. ती अभ्यास करण्यात व्यस्त होती. शी वॉज बिझी स्टडिंग. बरोबर आहे. आता जर का मला म्हणायचंय की आपण आपण अभ्यास करण्यात व्यस्त होतो. आपण अभ्यास करण्यात व्यस्त होतो. बरोबर इंग्रजीमध्ये. आपण अभ्यास करण्यात व्यस्त होतो.
करेक्ट. आपण अभ्यास करण्यात व्यस्त होतो. आपण म्हणजेच काय वी सोबत काय घ्यायचं वर. वी वर बिझी अभ्यास करण्यात स्टडी स्टडीला लावायचं आयएनजी. सो झालं वी वर बिझी स्टडी. आपण अभ्यास करण्यात व्यस्त होतो. इट बिकम्स इन इंग्लिश व्हॉट वी वर बिझी स्टडी. एक्सलंट. चला नेक्स्ट वन. जर मला म्हणायचंय की ते अभ्यास करण्यात व्यस्त होते तर कसं होईल. ते अभ्यास करण्यात व्यस्त होते. ते अभ्यास करण्यात व्यस्त होते. तर इंग्लिशमध्ये ते अभ्यास करण्यात व्यस्त होते. ते अभ्यास करण्यात व्यस्त होते. कोण बरं ते म्हणजेच काय दे सोबत काय घ्यायचं वर. दे वर बिझी स्टडी. ते अभ्यास करण्यात व्यस्त होते. इट बिकम्स इन इंग्लिश व्हॉट दे वर बिझी स्टडी. क्लिअर. येते लक्षात सगळ्यांच्या. अंडरस्टँडिंग प्रॉपरली. ब्युटिफुल. सो व्हॉट इज दिस आय वॉज बिझी म्हणजे मी व्यस्त होते. हे सिंपल सेंटेन्स जे ऑलरेडी आपल्याला येतं त्याला आपण पुढे थोडस एक्सटेंड करून इतके छान स्ट्रक्चर्स बनवू शकतो. जर तुम्ही पाहिलं तर हे टू बी पास्ट टेन्सचं वाक्य जे वॉज वर आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. इट इज द सेंटेन्स रिलेटेड टू दॅट. Some more sentences we will take, make in the more forms and practice and make the concept more clear. Let me just clean it up this. I also will clean the structure. I hope now you may recall the structure. There is no need to keep on the line. Huh. सिंपल सेंटेन्स घेतो. तुम्ही सांगा इंग्लिशमध्ये. मी बाहेर खेळण्यात व्यस्त होतो. त्याला इंग्लिशमध्ये मी बाहेर खेळण्यात व्यस्त होते किंवा व्यस्त होतो व्हॉट एव्हर. चला करा बरं ट्राय इंग्रजीमध्ये. मी बाहेर खेळण्यात व्यस्त होतो. मी बाहेर खेळण्यात व्यस्त होतो. मी बाहेर खेळण्यात व्यस्त होतो. मग काय होणार. मी व्यस्त होते. इट इज कॉल्ड एज इंग्लिश आय वॉज बिझी. बाहेर खेळण्यात व्यस्त होतो. बाहेर खेळणं म्हणजेच काय खेळणं म्हणजेच काय प्लेला लावायचं आयएनजी. आय वॉज बिझी प्लेइंग आउटसाइड. म्हणजेच काय मी बाहेर खेळण्यात व्यस्त होते. ओके नेक्स्ट वन. मला म्हणायचंय तो बाहेर खेळण्यात व्यस्त होता. प्लीज मेक सेंटेन्स. तो बाहेर खेळण्यात व्यस्त होता. कम्प्लीट द चेन. आपल्याला ही पूर्ण चेन मध्ये करायचंय. तो व्यस्त होता. तो म्हणजेच काय ही सोबत काय घ्यायचं वॉज. ही वॉज बिझी. तो व्यस्त होता बाहेर खेळण्यात. खेळण्याचं प्ले लावायचं आयएनजी. बाहेर म्हणजेच काय आउटसाइड. सेंटेन्स इज रेडी. तो बाहेर खेळण्यात व्यस्त होता. ही वॉज बिझी प्लेइंग आउटसाइड. ओके नेक्स्ट वन. मला म्हणायचंय ती बाहेर खेळण्यात व्यस्त होती. सांगा इंग्रजीमध्ये करा. ती बाहेर खेळण्यात व्यस्त होती. इंग्लिशमध्ये ती म्हणजेच काय शी. सोबत काय घ्यायचं वॉज. शी वॉज बिझी. ती व्यस्त होती बाहेर खेळण्यात. सो खेळणे आधी वर्ब घ्यायचं. वर्ब काय प्लेला काय घालायचं आपण आयएनजी. का बरं कारण डू ला आयएनजी लावलंय स्ट्रक्चर मध्ये. डुईंग तसं मग काही पण करणे त्याला आयएनजी लावायचंय. प्लेइंग कुठे बाहेर म्हणजेच काय आउटसाइड. सेंटेन्स रेडी. ती बाहेर खेळण्यात व्यस्त होती. शी वॉज बिझी प्लेइंग आउटसाइड. नेक्स्ट वन इज हिअर. आम्ही
बाहेर खेळण्यात आम्ही बाहेर खेळण्यात व्यस्त होतो. आम्ही बाहेर खेळण्यात व्यस्त होतो. चला सांगा बरं इंग्लिश मध्ये सेंटेन्स. आम्ही बाहेर खेळण्यात व्यस्त होतो. आम्ही बाहेर खेळण्यात व्यस्त होतो. सो आम्ही म्हणजे वी सोबत काय घ्यायचं, वर घ्यायचं. व्यस्त म्हणजे काय, बिझी. वी वर बिझी. बाहेर खेळण्यात प्लेला लावायचं आयएनजी. वी वर बिझी प्लेइंग आउटसाइड. वी वर बिझी प्लेइंग आउटसाइड. म्हणजेच काय, आम्ही बाहेर खेळण्यात व्यस्त होतो. वी वर बिझी प्लेइंग आउटसाइड. नेक्स्ट वन, हिअर वी गो. तू बाहेर खेळण्यात व्यस्त होता. तू बाहेर खेळण्यात व्यस्त होता. प्लीज मेक. तू बाहेर खेळण्यात व्यस्त होता. तू बाहेर खेळण्यात व्यस्त होता. तू बाहेर खेळण्यात व्यस्त होता. तू म्हणजेच काय, यू सोबत काय घ्यायचं, वर. यू वर बिझी. तू व्यस्त होतास बाहेर खेळण्यात. प्लेला लावायचं आयएनजी. यू वर बिझी प्लेइंग आउटसाइड. यू वर बिझी प्लेइंग आउटसाइड. तू बाहेर खेळण्यात व्यस्त होतास. ओके, नेक्स्ट वन, हिअर वी गो. ते बाहेर खेळण्यात ते बाहेर खेळण्यात व्यस्त होते. ते बाहेर खेळण्यात व्यस्त होते. सांगा बरं इंग्लिश मध्ये. ते बाहेर खेळण्यात व्यस्त होते. ते बाहेर खेळण्यात व्यस्त होते. करेक्ट. ते म्हणजेच काय केलं आपण, दे सोबत काय करायचं, वर. दे वर बिझी बाहेर खेळण्यात प्लेइंग आउटसाइड. दे वर बिझी प्लेइंग आउटसाइड. हे समजलं का तुम्हाला सगळ्यांना? एकदा वाचा बरं प्लीज. रीड दिस थिंग्स. रीड प्लीज. एकदम सिंपल आहे. आय डोंट थिंक देयर इज एनिथिंग डिफिकल्ट हिअर. काहीच अवघड नाही ह्याच्यामध्ये, बरोबर आहे. ओके, आता काय करायचं आपल्याला, सी आय विल टेक यू वन स्टेप अहेड. जर का आपण ह्याचं सेंटेन्स बनवलंय, इफ यू आर मेकिंग द नॉर्मल सेंटेन्स, इट इज फॉर शुअर की आपल्याला ह्याचा प्रश्न सुद्धा करायला लागणार आहे, बरोबर आहे का? वी ऑल्सो मे मेक क्वेश्चन्स. प्रत्येक सेंटेन्सचा प्रश्न पण करू शकतो. ते सेंटेन्स इंग्लिश मध्ये करण्यासाठी व्हेरी सिम्पल ट्रिक इज देअर. आय विल शो यू. मी बाहेर खेळण्यात व्यस्त होते का? समजा असा हा मी प्रश्न केला. तर आता हा प्रश्न इंग्रजीमध्ये कसा करायचा? प्रश्न इंग्रजीमध्ये करण्यासाठी पहा, जर नॉर्मल सेंटेन्स असेल, इट इज अ सेंटेन्स, जर एक वाक्य आहे, तर त्या वाक्याची सुरुवात यू कॅन सी सब्जेक्ट पासून होते, कर्तापासून होते. पण जर का हा प्रश्न असेल, इफ देर इज अ क्वेश्चन, जर का क्वेश्चन आहे, तर काय होतं, तो जो प्रश्न आहे त्याची सुरुवात हेल्पिंग व्हर्बने केली जाते. येते लक्षात तुम्हाला? इफ इट इज अ क्वेश्चन, जर का तो प्रश्न आहे, तर त्याची सुरुवात हेल्पिंग व्हर्बने केली जाते. तुमच्या वाक्यात जो हेल्पिंग वर्ब आहे ते वाक्यात सुरुवातीला टाकायचं, सब्जेक्ट पुढे घ्यायचं आणि तुम्ही प्रश्न करू शकता. पहिले दाखवते, बाकीचे तुम्ही करून दाखवा. मी बाहेर खेळण्यात व्यस्त होते का? वॉच आधी घ्यायचं आणि ही नंतर घ्यायचं. मग झालं, वॉच आय बिझी प्लेइंग आउटसाइड?
हाऊ कॅन यू मेक? वॉज आय बिझी प्लेइंग आउटसाइड? मी बाहेर खेळण्यात व्यस्त होते का? वॉज आय बिझी प्लेइंग आउटसाइड? इन द सेम वे पहा, तो बाहेर खेळण्यात व्यस्त होता का? सांगा. आता हे कसं करणार आपण? काय करायचं? टू मेक अ क्वेश्चन. जर ह्याचाच जर तुम्हाला विचारायचा प्रश्न, तर तुम्हाला काय करायचंय? फक्त काय करणार? हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेणार आणि सब्जेक्ट नंतर घेणार. यू आर डन विथ दॅट. सिम्पल. चला घ्या. वॉज आधी घ्यायचं, ही नंतर घ्यायचं. वॉज ही बिझी प्लेइंग आउटसाइड? हाऊ कॅन यू मेक द क्वेश्चन? वॉज ही बिझी प्लेइंग आउटसाइड? तो बाहेर खेळण्यात व्यस्त होता का? पुढे पहा. ती बाहेर खेळण्यात व्यस्त होती का? ती बाहेर खेळण्यात व्यस्त होती का? दिस इज द क्वेश्चन. मग इथे काय करायचं? सेम जे हेल्पिंग वर्ब आहे ते सुरुवातीला घ्या. करा सगळ्यांनी प्रॅक्टिस करा. एव्हरीवन. वॉज शी बिझी प्लेइंग आउटसाइड? यू आर डन. फक्त काय करतोय आपण? हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेतोय. वॉज शी बिझी प्लेइंग आउटसाइड? ती बाहेर खेळण्यात व्यस्त होती का? काहीच नाही. नॉर्मल सेंटेन्स म्हणून त्याचाच प्रश्न आहे. ओके, मग हेल्पिंग वर्ब सुरुवातीला. वी आर डन विथ इट. सिम्पल अँड सोबर. पहा, आम्ही बाहेर खेळण्यात व्यस्त होतो का? आम्ही बाहेर खेळण्यात व्यस्त होतो का? वर आधी घ्यायचं, मी नंतर घ्यायचं. कसं होईल? वर वी बिझी प्लेइंग आउटसाइड? वर वी बिझी प्लेइंग आउटसाइड? आम्ही बाहेर खेळण्यात व्यस्त होतो का? नेक्स्ट वन. पहा, तू बाहेर खेळण्यात व्यस्त होतास का? दिस इज द क्वेश्चन. तू बाहेर खेळण्यात व्यस्त होतास का? ओके, मग काय करायचं? वर आधी घ्यायचं आणि यू नंतर घ्यायचं. वर यू बिझी प्लेइंग आउटसाइड? वर यू बिझी प्लेइंग आउटसाइड? तू बाहेर खेळण्यात व्यस्त होतास का? नेक्स्ट वन. ते बाहेर खेळण्यात व्यस्त होते का? ते बाहेर खेळण्यात व्यस्त होते का? वर आधी घ्यायचं, दे नंतर घ्यायचं. हाऊ कॅन इट बी मेड? वर दे बिझी प्लेइंग आउटसाइड? वर दे बिझी प्लेइंग आउटसाइड? ते बाहेर खेळण्यात व्यस्त होते का? वर दे बिझी प्लेइंग आउटसाइड? इन दिस वे अशा प्रकारे आपण क्वेश्चन बनवू शकतो. पाहिलं? इझी. ह्याला काय लागते? फक्त प्रॅक्टिस. कॉन्सेप्ट आर टू सिम्पल. पण हे तुम्हाला बोलता येण्यासाठी ह्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे. तुमची जर ह्याच्यावरती छान प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला ते बोलताना आठवणार. सो प्लीज मेक शुअर दॅट यू आर प्रॅक्टिसिंग इनफ. याचा फोटो काढते. विल प्रोसीड अहेड. आता समजलं तुम्हाला हाऊ एक्झॅक्टली कॅन बी मेक क्वेश्चन? आपण प्रश्न कसे करू शकतो पाहिलं. ओके, डन. आता हे जसे क्वेश्चन्स आपण केलेले आहे, जसे वी हॅव मेड द क्वेश्चन, आता आपल्याला काय करायचंय? जसे प्रश्न केले ऑब्विसली आपण तसं निगेशन सुद्धा करू शकतो ना. निगेटिव्ह पण करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल पहा, मी बाहेर खेळण्यात व्यस्त होते, तर ह्याचा आपण निगेटिव्ह पण करू शकतो की मी बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हते. एम आय राईट? वी कॅन ऑल्सो मेक द निगेशन ऑफ द सेम. आम्ही बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हतो. ती बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हती. आपण मी काय बाहेर टाइमपास करण्यात व्यस्त नव्हते. असं असे सेंटेन्सेस पण आपण करू शकतो. चला ह्याची पण प्रॅक्टिस करू. प्रश्न तर समजला असेल तुम्हाला, आपण फक्त इंटरचेंज केले. तर निगेटिव्ह पाहूया. पहा, तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या वाक्याचं काय करायला लागेल? एंडिंग चेंज करायला लागेल. तर एंडिंग कसं होतं? होता आहे ना शेवटी, पास्ट टेन्स. तर होताचं निगेटिव्ह कसं होत असतं? नव्हता होत असतं. होता. तर त्याचं आपण काय करतो? ऍक्च्युली निगेशन नव्हता करतो. मी बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हते. हाऊ द सेंटेन्स बिकम्स इन दिस वे. मी बाहेर खेळण्यात व्यस्त होते. आय वॉज बिझी प्लेइंग आउटसाइड. बरोबर आहे. पण मी बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हते. एकदम सिंपल स्टेप्स आहेत जे तुम्हाला करायचे आहेत.
मी बाहेर खेळण्यात व्यस्त होते. आय वॉज बिझी प्लेइंग आउटसाइड. मी बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हते. व्हॉट यू नीड टू डू? आय आणि वॉजला लावायचं नॉट. वॉजला जेव्हा तुम्ही लावता नॉट, इट बिकम्स वॉजंट किंवा इट बिकम्स वॉज नॉट. समजलं का? मी बाहेर खेळण्यात व्यस्त होते. आय वॉज बिझी प्लेइंग आउटसाइड. मी बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हते. आय वॉजला लावायचं नॉट. झालं कसं? वॉजंट. आय वॉजंट बिझी प्लेइंग आउटसाइड. मी बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हते. आय वॉजंट बिझी प्लेइंग आउटसाइड. चला पुढे. तो बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हता. तो बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हता. तो बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हता. तो म्हणजेच काय? ही सोबत पुढे काय घ्यायचं आता? वॉज. वॉजला नॉट लावायचं. आता तुम्ही जर का वॉज नॉट म्हणले ते पण चालतं, त्याच्यात काही चुकलं नाहीये. डेफिनेटली यू कॅन से ही वॉजंट और ही वॉज नॉट. वॉज आणि नॉटचं कॉन्ट्रॅक्शन केलं तर ते काय क्रिएशन बनतं? इट बिकम्स वॉजंट. तो बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हता. ही वॉजंट बिझी प्लेइंग आउटसाइड. तसंच ती बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हती. ती बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हती. तर ती व्यस्त होती. शी वॉज बिझी प्लेइंग आउटसाइड. ती व्यस्त नव्हती. तर होईल इंग्लिश मध्ये शी वॉज ला लावायचं नॉट. शी वॉजंट बिझी प्लेइंग आउटसाइड. शी वॉजंट बिझी प्लेइंग आउटसाइड. ती बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हती. आम्ही बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हतो. आम्ही बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हतो. चला मग काय होईल इंग्लिश मध्ये? वी सोबत काय घ्यायचं? वी वरंट बिझी प्लेइंग आउटसाइड. वी वरंट बिझी. वरला तुम्ही जर का नॉट लावलं तर व्हॉट कॉन्ट्रॅक्शन इट बिकम्स? वरला लावायचं नॉट, इट बिकम्स वरंट. वी वरंट बिझी प्लेइंग आउटसाइड. पुढे. तू बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हतास. तू बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हतास. मग तू म्हणजे काय? यू सोबत काय घ्यायचं? वर आणि वरला नॉट लावायचं. You weren't busy playing outside. You weren't busy playing outside. तू बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हतास. ते बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हते. ते बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हते. ते म्हणजेच काय? दे सोबत काय घ्यायचं? वरला काय लावायचं? नॉट लावायचं. झालं कसं? दे weren't busy playing outside. They weren't busy playing outside. ते बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हते. समजलं सगळ्यांना? आलं लक्षात? एव्हरीबडी डिड यू अंडरस्टँड? ते बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हते. दे weren't busy playing outside. सो सिम्पली तुम्ही काय करू शकता? नॉट जॉईन करू शकता. ग्रामर अजिबात अवघड नाही आहे ह्याच्यामध्ये. प्रॅक्टिसवर डिपेंड असणार सगळ्या गोष्टी. सो ऑब्झर्व करा, वाचा थोडस, फोटो काढतो. प्लीज रीड. थोडं व्यवस्थित वाचा. दोनदा वाचा, तीनदा वाचा. बोला थोडस वाचा. Okay, everybody, is that clear?
समजलंय सगळ्यांना? ओके. आता काय करूया आपण? व्हॉट एल्स कॅन वी डू? जसं पहिलं सेंटेन्स होतं, मी बाहेर खेळण्यात व्यस्त होते. आपण पुढे त्याचा प्रश्न केला, मी बाहेर खेळण्यात व्यस्त होते का? मग तिने म्हणलं आपण निगेटिव्ह वाक्य केलं. आता आपण हे निगेटिव्हचा पण प्रश्न करू शकतो ना. स्लाइट चेंजेस, एकदम घाबरू नका. खूप असं खूप नाहीये, एकदम नॉर्मल नॉर्मल. तुम्ही सेपरेट सेपरेट ठेवा प्रत्येक गोष्ट. मी बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हते का? असा क्वेश्चन पण आपण करू शकतो. हॅव यू थॉट अबाउट इट ऑर नॉट? लेट्स सी. मी बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हते का? असं प्रश्नही करू शकतो. एकदम सिम्पल आहे. हाऊ कॅन वी मेक द क्वेश्चन? आपण प्रश्न कसा करू शकतो? ऑब्विसली तुम्हाला माहितीये, प्रश्न करण्यासाठी आपल्याला हेल्पिंग वर्ब आधी घ्यायला लागतं. इथे काय झालंय? इथे नव्हते का आलंय, म्हणजे निगेटिव्ह आलंय. सो हेल्पिंग वर्ब निगेशन लावूनच आधी घ्यायचं. मग अशी काय होतं, मी बाहेर खेळण्यात व्यस्त होते का, म्हणून आपण काय केलं, वॉज आय. पण इथे काय झालंय, मी बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हते का असं आलंय. त्यामुळे आता काय करायचं, हेल्पिंग वर्बला नॉट लावून ते आधी घ्यायचं. म्हणजे पा हे जे वॉजंट आहे आधी घ्यायचं आणि आय नंतर घ्यायचं. तर वाक्य कसं होतं, असं हे पा, वॉजंट आय बिझी प्लेइंग आउटसाइड? वॉजंट आय बिझी प्लेइंग आउटसाइड? मी बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हते का? वॉजंट आय बिझी प्लेइंग आउटसाइड? दिस इज हाऊ वी कॅन मेक. येत आहे लक्षात? बरं, पुढे पहा. तो बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हता, आणि त्याचं काय करायचं आता आपल्या तिथे प्रश्न करायचा. तो बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हता का? त्याच्यासाठी वॉजंट आधी घ्यायचं, ही नंतर घ्यायचं. वॉजंट आधी, ही नंतर. मग काय, वॉजंट आय बिझी प्लेइंग आउटसाइड? वॉजंट आय बिझी प्लेइंग आउटसाइड? मी बाहेर सॉरी तो सॉरी ही आहे ना, तो. वॉजंट ही बिझी प्लेइंग आउटसाइड? क्वेश्चन मार्क इज मस्ट. पुढे, ती बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हती का? ती बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हती का? तर काय करायचं, वन्स अगेन वॉजंट शी, हे वॉजंट आधी घ्यायचं. काय होईल, वॉजंट शी बिझी प्लेइंग आउटसाइड? वॉजंट शी बिझी प्लेइंग आउटसाइड? पुढे पहा, आम्ही बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हतो का? आम्ही बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हतो का? तर काय करायचं, वरंट आधी घ्यायचं, वी नंतर घ्यायचं. सेंटेन्स कसं होत असतं, वरंट मी बिझी प्लेइंग आउटसाइड? वरंट बी बिझी प्लेइंग आउटसाइड? नेक्स्ट वन, तू बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हता का? तू बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हता का? वरंट आधी, यू नंतर. हाऊ एक्झॅक्टली कॅन बी मेड, वरंट आधी आणि यू नंतर. वरंट यू बिझी प्लेइंग आउटसाइड? वरंट यू बिझी प्लेइंग आउटसाइड? ते बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हते का? ते बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हते का? देन व्हॉट यू हॅव टू डू, वरंट आधी आणि दे नंतर. होईल असं, वरंट दे बिझी प्लेइंग आउटसाइड? वरंट दे बिझी प्लेइंग आउटसाइड? ते बाहेर खेळण्यात व्यस्त नव्हते. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ह्याचे क्वेश्चन सुद्धा करू शकतो. हॅव अ लुक. समजलं सगळ्यांना? येस. आता तुम्ही काढायची वही. मी इथे देणार आहे मराठी सेंटेन्स, तुम्ही तुमच्या वहीमध्ये करणार आहात इंग्लिश ट्रान्सलेशन. म्हणजे तुम्ही मराठी सेंटेन्स पण लिहायचे आणि तुम्ही इंग्लिश ट्रान्सलेशन सुद्धा करायचंय. इथे मी देते बोर्डवरती सेंटेन्सेस. प्रॅक्टिस करायची ह्याच्यावर ना. थोडस रायटिंग झालं पाहिजे. रायटिंग झालं ना, म्हणजे थोडं स्ट्रॉंग ब्रेन कॅच करतं गोष्टी, मग तुम्ही बोलू शकता. प्लीज टेक आउट एव्हरीबडी नोटबुक, नोटपॅड असं वेळी.
चल, मी घर स्वच्छ करण्यात व्यस्त होते. चला करा बरं. मी घर स्वच्छ करण्यात व्यस्त होते. तो घर वहीमध्ये लिहा सगळ्यांनी माझ्यासोबतच लिहा. मराठी प्लस इंग्लिश लिहा. तो घर स्वच्छ करण्यात व्यस्त होता. करा वहीमध्ये मेक आन्सर्स. पहिला सेंटेन्स करून देते. स्वच्छ करणे. क्लिनिंग रूम. आय वॉज बिझी क्लिनिंग रूम. असं तुमचं आन्सर पाहिजे. करा सगळे सेंटेन्सेस इन युअर नोटबुक प्लीज. मी थांबते, वेट करते होईपर्यंत.
येस एव्हरीबडी, आर यू डन? झाले सगळ्यांचे ट्रान्सलेशन? मी घर स्वच्छ करण्यात व्यस्त होते. आय वॉज बिझी क्लिनिंग होम. चेक करा. तो घर स्वच्छ करण्यात व्यस्त होता. ही वॉज बिझी क्लिनिंग होम. चेक करा, काही चुकलं असेल तर करेक्ट करा. ती घर स्वच्छ करण्यात व्यस्त होती. शी वॉज बिझी क्लिनिंग होम. शी वॉज बिझी क्लिनिंग होम. आम्ही घर स्वच्छ करण्यात व्यस्त होतो. वी वर बिझी क्लिनिंग होम. वी वर बिझी क्लिनिंग होम. तू घर स्वच्छ करण्यात व्यस्त होतास. यू वर बिझी क्लिनिंग होम. यू वर बिझी क्लिनिंग होम. ते घर स्वच्छ करण्यात व्यस्त होते. दे वर बिझी क्लिनिंग होम. दे वर बिझी क्लिनिंग होम. आले लक्षात? समजलं सगळ्यांना? इज दॅट क्लिअर विथ यू ऑल? डन. आता नोटबुक मध्ये तुम्ही काय करायचं? या 6 वाक्यांचे प्रश्न करायचे. लक्षात घ्या, आज काय टास्क देते. नोटबुक मध्ये हे 6 वाक्यांचे प्रश्न करायचे. त्यानंतर या 6 वाक्यांचे निगेटिव्ह करायचे. मी घर स्वच्छ करण्यात व्यस्त नव्हते, तो नव्हता. आणि नेक्स्ट मध्ये निगेटिव्हचे सुद्धा प्रश्न करायचे. आता टोटल तुमच्या नोटबुक मध्ये हे 6 सोडून अजून 18 सेंटेन्सेस होतील. 6 प्रश्न, 6 निगेटिव्ह आणि 6 निगेटिव्हचे सुद्धा प्रश्न, असे टोटल 6 3s are 18 सेंटेन्सेस विल बी देअर इन युअर नोटबुक. लगेच लिहून काढा, कम्प्लीट करा. ओके, अशीच प्रॅक्टिस आपण उद्याच्या लेक्चरला पण करू. अजून थोडे वर्ब घ्या तुमच्या मनाने, काही क्रिया घ्या आणि असंच बोलून सुद्धा प्रयत्न करा. आता वहीमध्ये जे हे सेंटेन्सेस लिहितात, हे वहीमध्ये लिहून झालं की वही बंद करून ते आपल्याला मनाने बोलता येतंय का, वही बंद करून बोलता येते का, हे चेक कर. इज दॅट क्लिअर? ठीक आहे, समजलं सगळ्यांना? ओके, ब्युटिफुल. चालेल, चला. We'll stop here only. See you in the next class. Thank you so much, everybody. Till the time, take care. Happy learning to you all. Thank you.